मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज या जगातली सगळ्यात कॉमन मानसिक समस्या कुठली? स्ट्रेस? नाही. डिप्रेशन? नाही. ओव्हर थिंकिंग. मानवी शरीर जास्त काम केल्यामुळे थकतं, तर मानवी मन मर्यादेपेक्षा जास्त विचार केल्यामुळे म्हणजेच ओव्हर थिंकिंगच्यामुळे थकतं. आणि मग या ओव्हर थिंकिंगलाच कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण मेडिटेशन करतो. पण मेडिटेशनमध्ये बसल्यानंतर हे मन अजूनच जास्त धावायला लागतं. अशा वेळेला मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की ओव्हर थिंकिंगवर मेडिटेशनचा तरी काही परिणाम होतो की नाही. हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो कारण आपण मेडिटेशन समजूनच नसतं घेतलेलं. मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे शिकायच्या आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच आपण सुरू केलेली आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. म्हणजेच आपण 8 व्हिडिओजची एक सिरीज घेऊन आलेली आहोत ज्याचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. याच्या आधी या सिरीजचे 3 भाग आलेले आहेत. भाग 1 मध्ये आपण मेडिटेशन का करावं हे समजून घेतलं होतं. भाग 2 मध्ये मेडिटेशनला बसलेलं असताना मन अजूनच का धावायला लागतं हे समजून घेतलं. तर भाग 3 मध्ये म्हणजे याच्या आधीच्या भागामध्ये मेडिटेशन म्हणजे काय नाही हे आपण समजून घेतलं होतं. आजच्या भागामध्ये म्हणजे भाग 4 मध्ये आपण ओव्हर थिंकिंग आणि त्यावर होणारा मेडिटेशनचा परिणाम हा विषय सविस्तर समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मानवी मनात येणारे सगळेच विचार ओव्हर थिंकिंग असतात? नाही, मानवी मनात येणारे सगळे विचार ओव्हर थिंकिंग नसतात. तर जेव्हा आपण एकाच विचारामध्ये अडकून पडतो किंवा एकाच विषयामध्ये अडकून पडतो तेव्हा त्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. म्हणजे एखाद्या विषयाच्या बाबतीत आपण जेवढा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त विचार जेव्हा केला जातो, और एखाद्या विषयाच्या बाबतीत आपण विचारच नाही करता कामा पण आपण तिथे विचार करत असतो, अशा वेळेला त्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. याची काही उदाहरणं पाहूयात. समजा आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी मेसेज केला, पण त्या व्यक्तीकडून त्या मेसेजवर पुढचे 2 तास रिप्लाय नाही आला. अशा वेळेला आपल्या मनामध्ये काय विचार यायला लागतात? आपल्या मनामध्ये विचार येतात, मी काही चुकीचा तर मेसेज नाही ना केलेला, किंवा त्या व्यक्तीला माझा राग आला असेल का, और ती व्यक्ती मला इग्नोर करते का, मी खूप जास्त नीडी वाटतोय का, मी स्वतःहून मेसेज केल्यामुळे स्वतःची किंमत तर नाही ना कमी करून घेतलेली. असे अनेक विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. की एक छोटीशी कुठली तरी गोष्ट घडलेली आहे, मी मेसेज केला आहे आणि त्यावर रिप्लाय करायला समोरच्या व्यक्तीने जरा उशीर केला आहे, म्हणून माझ्या मनामध्ये या 100 स्टोरीज माझ्या मनाने निर्माण केलेल्या आहेत. याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. अजून एक उदाहरण पाहूयात. समजा मी एक जॉब करणारा माणूस आहे आणि मला अचानक माझ्या बॉसने उद्या त्याच्या केबिनमध्ये भेटायला बोलवलं आहे. अशा वेळेला माझ्या मनामध्ये यायला लागतं की का बोलवलं असेल मला, माझा जॉब जाणार की काय, मला बाय बाय करायला तर नाही ना बोलवलेलं, किंवा माझ्याबद्दल कोणी काही कंप्लेंट तर नाही ना केलेली, किंवा माझ्याकडून काही चूक तर नसेल ना झालेली. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते. यालाच ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. की एवढूसं काहीतरी घडलेलं असतं पण त्यावर आपण भरपूर मोठ्या कल्पना करायला सुरुवात करतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओव्हर थिंकिंग म्हणजे रिॲलिटी नाही आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे इमॅजिनेशन आहे. आपलं मर्यादेपेक्षा केलेलं इमॅजिनेशन, त्यातून ते नकारात्मकच असतं बऱ्याच वेळेला. जर का सकारात्मक असेल तर सकारात्मक विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतात तेव्हा आपलं मन तिथे थांबतं. आपल्या मनात येणारे विचार तिथेच थांबतात, तिथेच ते विचार संपतात. पण जेव्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागतात तेव्हा मग आपण त्यावर अजून जास्त विचार करतो, अजून जास्त विचार करतो. यालाच ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये अडकणं असं याला म्हणतात. आणि मग अशा वेळेला आपल्याला काळजी वाटायला लागते, वाईट वाटायला लागतं, चिंता वाटायला लागते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ओव्हर थिंकिंग हे हानिकारक असतं. कारण ओव्हर थिंकिंगच्यामुळे मग या सगळ्या भावना जागृत झाल्यामुळे आपलं मनसुद्धा थकायला सुरुवात करतं. थोडक्यात ओव्हर थिंकिंग म्हणजे समस्या सोडवणं नाही आहे, तर समस्या निर्माण करणं आहे. पण मग अशा घटनांच्या वेळेला, अशा केसेसमध्ये मन ओव्हरथिंक का करतं? तर यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मनाला अनसर्टन्टी, अनिश्चितता सहन होत नाही. म्हणजे काय, तर आधी आता त्या जॉबचं उदाहरण पाहूयात. की उद्या मला बॉसने त्याच्या केबिनमध्ये यायला सांगितलेलं आहे. ओके, मला माहीत नाही आहे की तिथे गेल्यानंतर काय होईल. मी निश्चित नाही आहे की मला निश्चित माहिती आहे का की बॉसने याच्यासाठी मला बोलवलेलं आहे. नाही, तिथे गेल्यानंतर काय होईल
काय विषय आहे हे सुद्धा मला माहीत नाही आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी काय बिहेव करेन, मी काय रिॲक्ट करेन हे सुद्धा मला माहीत नाही आहे. जर मला माहिती असतं की बाबा उद्या असं असं घडणार आहे तर त्यासाठी मी स्वतःची थोडीशी तयारी तरी केली असती. जसं आपण इंटरव्ह्यूसाठी करतो की उद्या माझा इंटरव्ह्यू आहे मला माहिती असेल तर मी आज इंटरव्ह्यूची तयारी करून जातो, पण उद्या त्याच्या केबिनमध्ये काय घडणार आहे, काय विषयासाठी मला बोलवलं आहे मला काहीच माहीत नाही. ही झाली अनसर्टन्टी, अनिश्चितता. आणि त्या अनिश्चिततेमुळे माझं मन ओव्हरथिंक करतं, कारण माझ्या मनाला अनिश्चितता सहन होत नाही. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी कंट्रोल करायची सवय असते. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घटना कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं, कंट्रोलमध्ये ठेवायची इच्छा असते, आपल्या मनानुसारच सगळं व्हावं अशी आपली इच्छा असते की उद्या बॉसच्या केबिनमध्ये गेल्यानंतर माझ्या मनाविरुद्ध तिथे काहीही घडू नये. पण हे केव्हा होईल, जेव्हा तिथे काय घडणार आहे हे मला माहिती असेल. मग तिथे काय घडणार आहे हे मला आत्ता माहीत नाही आहे. मग अशा वेळेला मी त्यावर विचार करतो की काय घडणार असेल, काय घडणार असेल, काय घडणार असेल. मन म्हणत असतं की मी सगळं आधीच समजून घेईन, मी सगळं कंट्रोल करेन, पण आयुष्य कंट्रोल होत नाही. आणि मग अशा वेळेला अजून जास्त आपलं मन विचार करायला सुरुवात करतं. थोडक्यात आपल्याला आपलं आयुष्य कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निश्चित गोष्टी हव्या असतात, निश्चितता हवी असते, म्हणून आपलं मन ओव्हरथिंक करत असतं. तसंच त्या दुसऱ्या मेसेजच्या उदाहरणामध्ये सुद्धा असंच आहे की आपण कोणाला तरी मेसेज करतो आणि समोरची व्यक्ती अनपेक्षित बिहेव करते. अनपेक्षित म्हणजेच अनसर्टन, अनिश्चित बिहेव करते की मी याची कल्पनाच नव्हती केलेली की समोरून असं सुद्धा काहीतरी घडेल. मग अशा वेळेला मी काय करायचं, ओके आत्ता मला काही करता येत नाही आहे, पण याच्यानंतर मी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कदाचित समोरून अशी रिॲक्शन येऊ शकते, कदाचित समोरून असं वागलं जाऊ शकतं. सो कुठलीही गोष्ट करताना समोरून काय येणार आहे हे जर मला आधीपासून माहिती असेल तर त्यानुसार आपण आपली ती कृतीसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवत असतो किंवा त्यानुसार आपण त्या कृतीला डिझाईन करत असतो. ठीक आहे, सो या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यावर कंट्रोल हवा आहे आणि त्यामुळे आपलं मन ओव्हरथिंक करत असतं की जेणेकरून माझ्या मनाविरुद्ध काही घडू नये आहे, माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं, माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचं माझ्या आयुष्यामध्ये काहीही घडू नये आहे. सो ही कंट्रोल करण्याची भूक आपल्या मनाला ओव्हरथिंकिंग करायला भाग पडत असते. ओव्हरथिंकिंगचा मुख्य पदार्थ काय आहे, तर ओव्हरथिंकिंगचा मुख्य पदार्थ म्हणजे भविष्य. भविष्यात काय होईल ही गोष्ट ओव्हरथिंकिंगमध्ये सगळ्यात जास्त वापरली जाते. विषय कुठलाही असो. उदाहरणार्थ जी उदाहरणं आत्ता आपण 2 पाहिली तीच उदाहरणं आपण इथे वापरूयात. की समजा मी एखाद्या व्यक्तीला मेसेज केला, त्या व्यक्तीचा 2 तास झाले तरी रिप्लाय नाही आला, त्यावर आपल्या मनामध्ये बरेच विचार यायला लागले. हे सगळे विचार कशाबद्दल होते की मी काही चुकीचा तर मेसेज नाही ना केला असेल, मग केला असेल मी चुकीचा मेसेज, मग नाही, मग त्यावर समोरच्या व्यक्तीचं भविष्यातलं वागणं अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं, असं आपण ग्रह करून घेतो. तो मला इग्नोर करतोय का, करत असेल, मग इथून पुढे सुद्धा कायम असंच होणार का, म्हणजे आता हे सगळं भविष्यामध्ये पण असंच होत राहणार का, हा विचार आपल्या मनामध्ये येतो. मी जास्त निडी वाटतोय का, वाटत असेल, मग काही नाही, मग त्यानुसार मग आता समोरची व्यक्ती मला ट्रीट करणार आहे, म्हणजे परत समोरच्या व्यक्तीचं भविष्यातल्या वागण्याचा आपण इथे अंदाज लावतोय. मी माझी किंमत कमी करून घेतली आहे का, घेतली असेल, मग काही नाही, मग समोरची व्यक्ती मला कमी किमतीचा माणूस समजून इथून पुढे मला ट्रीट करणार. म्हणजे इथे आपण परत एकदा समोरच्या व्यक्तीच्या भविष्यातल्या बिहेवियरबद्दल अंदाज लावतोय. सो ओव्हरथिंकिंग म्हणजे काय करत असतो आपण, तर ओव्हरथिंकिंग म्हणजे आपण भविष्यात जगत असतो. उद्या बॉसने केबिनमध्ये बोलवलेलं आहे, ओके, इथे तर आपण ऑलरेडी भविष्यातल्याच गोष्टीचा विचार करतो की उद्या काय होईल, म्हणजे जर या विषयावर बोलायला बोलवलं असेल तर हे घडेल, तो विषय असेल तर असं घडेल, तो विषय नसेल तर असं घडणार नाही. म्हणजे आपण एक एक अंदाज लावतोय आणि त्या अंदाजानुसार मग उद्या काय घडेल किंवा त्या अंदाजानुसार उद्या मी काय करायचं हे आपण सगळं कॅल्क्युलेट करून ठेवते. थोडक्यात या दोन्ही केसेसमध्ये किंवा ओव्हरथिंकिंगच्या कुठल्याही केसमध्ये आपण केवळ भविष्यकाळ जगत असतो, वर्तमानात राहतच नाही. आणि ज्या क्षणी आपण वर्तमान सोडत असतो त्या क्षणापासून आपलं मन अस्वस्थ व्हायला सुरुवात होत असते, अशांत होत असतं. आणि म्हणूनच आपण इथे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ओव्हरथिंकिंग हे भविष्यात असतं तर आपलं आयुष्य हे वर्तमानात असतं. आपण जर वर्तमानामध्ये नाही राहिलो तर आपल्या हातून आपलं आयुष्य सुटणार आहे. भविष्याचा विचार करून आपण जर आपलं आयुष्य सोडणार असू तर याला इलॉजिकल बिहेवियर, अतार्किक वर्तन म्हणून कन्सिडर केलं जातं.
आता ओव्हर थिंकिंगच्या बाबतीमध्ये मेडिटेशन कसं हेल्प करू शकतं हे पाहूयात. आपण मेडिटेशनमध्ये काय करत असतो? गेले 3 व्हिडिओ किंवा गेले 4 व्हिडिओ आपण जे शिकतोय त्यानुसार मेडिटेशनमध्ये आपण काय करत असतो? तर मेडिटेशनमध्ये मनात विचार येत असतात, त्या विचारांच्याकडे आपण केवळ पाहत असतो, आपण त्या विचारांचं निरीक्षण करत असतो. विचारांच्या मागे जायचं नसतं, विचारांमध्ये गुंतायचं नसतं, विचारांमध्ये रमायचं नसतं, तर विचारांच्याकडे केवळ पाहत राहायचं असतं. अशा प्रकारे आपण मेडिटेशन करत असतो. मेडिटेशनमध्ये जेव्हा आपण ही गोष्ट करायला लागतो तेव्हा आपल्या मनाला आणि आपल्याला ही सवय लागते की आपल्या मनामध्ये विचार आले तरी आपण लांब उभं राहून त्या विचारांकडे पाहतो. आपण आणि ते विचार एकच आहोत ही जाणीव आपली संपुष्टात यायला सुरुवात होते आणि आपण लांब उभं राहून स्वतःला त्या विचारांच्या पासून वेगळे पाहू शकतो. लांब उभं राहून आपण त्या विचारांकडे पाहू शकतो आणि मग ही गोष्ट आपल्या स्वभावामध्ये उतरते. म्हणजे आपला हा स्वभावच बनतो की आपल्या मनामध्ये कुठलेही विचार आले तरी आपण लांब राहून त्या विचारांचं निरीक्षण करतो. एकदा का आपलं हे स्वभावामध्ये उतरलं, एकदा का आपल्याला ही सवयच लागली की मग मेडिटेशनमधून बाहेर आल्यावर सुद्धा पूर्ण दिवसभर आपल्या बाबतीमध्ये काही घडलं तरी, आपल्या मनामध्ये कुठलेही विचार आले तरी आपण आपल्या स्वभावानुसार, आपण आपल्या सवयीनुसार त्या विचारांना केवळ लांब उभारून पाहायला सुरुवात करतो. कारण आता तो आपला स्वभाव झालेला असतो, ती आपली सवय झालेली असते. असं समजूयात की मेडिटेशन ही नेट प्रॅक्टिस आहे, तर पूर्ण दिवसभर घडणाऱ्या घटनांमधलं आपलं बिहेवियर ही ॲक्च्युअल वन डे मॅच आहे. म्हणजे कसं? तर समजा एखादा क्रिकेटियर आहे, तर त्या खेळाडूला हे माहिती आहे की विशिष्ट पद्धतीने बॉल आला तर तो मारायला मला जरा अवघड जात आहे. अशा वेळेला तो नेट प्रॅक्टिसमध्ये त्या बॉलची तो प्रॅक्टिस करतो. आपल्या बरोबरच्या सहकारी खेळाडूला तो तसाच बॉल टाकायला सांगतो आणि त्यानुसार तो बॉल कसा मारला जाईल ह्याची तो नेट प्रॅक्टिस करतो. त्या नेट प्रॅक्टिसचा फायदा त्याला ॲक्च्युअल वन डे मॅचमध्ये होतो. काय होतो? तर जेव्हा त्याने एवढी नेट प्रॅक्टिस केलेली असते तेव्हा मग त्या मॅचमध्ये समोरून बॉल आल्यानंतर आपोआप बॅट तशी वळते. त्याला इथे विचार करावा लागत नाही की मी कशी बॅट वळवू. एवढे दिवस नेट प्रॅक्टिस केल्याचा ॲक्च्युअल मॅचच्या वेळेला त्याला फायदा हा होतो की समोरून तसा बॉल आल्यानंतर आपोआप ती बॅट तशा वेळी वळते. त्याला कॉन्शियसली ती वळवावी लागत नाही. मेडिटेशनमध्ये असंच होतं की मेडिटेशनमध्ये बसलेलो असताना जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येत असतात आणि आपण त्या विचारांचं निरीक्षण करत असतो लांब उभं राहून, तेव्हा मग ॲक्च्युअल आयुष्यामध्ये पूर्ण दिवसभरसुद्धा जेव्हा अशी कुठली गोष्ट घडते आणि आपलं ओव्हर थिंक व्हायला लागतं तेव्हा आपण आपल्या मनातल्या विचारांच्याकडे देखील साक्षीभावाने पाहायला सुरुवात करतो. थोडक्यात मेडिटेशनच्यामुळे ओव्हर थिंकिंग थांबत नाही, मेडिटेशनच्यामुळे तुमचं ओव्हर थिंकिंग उघड होतं. कारण अनेकांना ह्याची जाणीवच नसते की आपण ओव्हर थिंक करतोय, पण जेव्हा तुम्ही त्या विचारांपासून वेगळे होऊन विचारांकडे पाहायला लागता तेव्हा ही गोष्ट समजते की अरे मी ओव्हर थिंक करतोय. आणि एकदा का तुम्हाला समजलं की तुम्ही ओव्हर थिंक करताय की मग आपोआप ते ओव्हर थिंक कंट्रोलमध्ये येत असतं. आणि मग त्या सेन्सनी आपण इथे म्हणू शकतो की हो बाबा मेडिटेशनच्यामुळे ओव्हरथिंक कमी होऊ शकतं. पण त्याच्यामधली लिंक ही आहे की मेडिटेशन तुम्हाला विचारांच्याकडे पाहायला शिकवतं, पाहायला लावतं, ती सवय तुमच्यामध्ये ते डेव्हलप करतं. एकदा का ती सवय झाली की आपल्या मनामध्ये कुठलेही विचार आले, मग ते ओव्हरथिंकिंगचे असो वा कुठले तरी वेगळे असो, मनामध्ये विचार आले की आपण त्या विचारांच्याकडे कॉन्शियसली पाहायला सुरुवात करतो. विचारांच्याकडे कॉन्शियसली पाहायला सुरुवात केली की आपोआप ते विचार कंट्रोलमध्ये राहतात. थोडक्यात मेडिटेशनमध्ये विचार वाढत नसतात, तर मेडिटेशनमध्ये तुमचा अवेअरनेस वाढत असतो. मेडिटेशन करायला सुरुवात करता आपण आणि विचार याच्यामध्ये एक प्रकारची गॅप तयार होत असते, एक प्रकारचं अंतर तयार होत असतं आणि हे अंतरच खरं गेम चेंजिंग गोष्ट असते. आपल्या मनामध्ये विचार येत असतात, मेडिटेशनमध्ये सुद्धा येतात आणि इतर वेळेला सुद्धा येतात, पण त्या विचारांच्यापासून स्वतःला लांब ठेवणं, आपण आणि विचार याच्यामध्ये अंतर तयार करणं, हे आपल्याला मेडिटेशन शिकवत असतं. ही जी गॅप असते, ही गॅपच खरं आपलं स्वातंत्र्य असते. कारण ही गॅपच खूप मोठा गेम चेंजर म्हणून सिद्ध होत असते. थोडक्यात ओव्हर थिंकिंगमध्ये विचार आपल्यावर हवी होतात, तर मेडिटेशन करायला लागल्यानंतर या विचारांच्यापासून आपण स्वतःला लांब ठेवतो, सुरक्षित ठेवतो. ते विचार आपल्यावर हवी होत नाहीत किंवा आपण त्यांना हवी होऊ देत नाही. या सगळ्याचा सारांश असा होतो की ओव्हर थिंकिंग ही समस्या नाही आहे, तर ओव्हर थिंकिंग ही अनकॉन्शियस जीवनशैली आहे. आणि मेडिटेशन म्हणजे या समस्यावरचा उपाय नाही आहे, तर मेडिटेशन म्हणजे जागरूकता आहे. अनकॉन्शियस जीवनशैलीवरचा उपाय म्हणजे जागरूक असणं, अनकॉन्शियस नाही, जागरूकपणे आयुष्य जगणं.
मेडिटेशन ओव्हर थिंकिंग काढून टाकत नाही, तर मेडिटेशन ओव्हर थिंकिंगच्या पकडीमधून मुक्त करतं. मन शांत करणं नाही, तर मनापासून मुक्त होणं म्हणजे मेडिटेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आणि त्या बाबतीमध्ये ध्यान कसं हेल्पफुल ठरू शकतं ते. पण ओव्हर थिंकिंग ही एक समस्या झाली, अशा अजून अनेक समस्या आहेत ज्या मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. आणि त्यापैकी आजच्या काळातली अत्यंत महत्त्वाची समस्या म्हणजे मोबाईल ॲडिक्शन. याच्यानंतरच्या म्हणजे 5व्या भागामध्ये आपण मोबाईल ॲडिक्शन आणि मेडिटेशन याचा एकमेकाशी असलेला संबंध समजून घेणार आहोत. जर ही मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर याच्यानंतरचा एपिसोड मोबाईल ॲडिक्शन आणि मेडिटेशन याचा परस्पर संबंध, तो एपिसोडसुद्धा पाहायला विसरू नका, आवर्जून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तरी त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व कमेंट्सना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, हा 7 दिवसांचा कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स आहे, रोज 1 तास आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे त्यामध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करून सुद्धा घेत असतो. हा कोर्स मी स्वतःच कंडक्ट करत असतो. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो. सो हा कोर्स जर का तुम्ही करू इच्छित असाल, म्हणजे मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, तर या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, माझी आणि आमच्या अकॅडमीची सर्व माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. सो जर तुम्ही उत्सुक असाल हा कोर्स करण्यासाठी आणि मेडिटेशन शिकण्यासाठी, तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये ॲप्लिबेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.